हेमांगी कवी हेमांगीचं रूप आम्ही आत्ताच सध्या इथे आल्या आल्या पाहिलेलं आहे आणि ते सगळ्यांनी अनुभवलं आहे. पण खूप छान वाटलं हेमांगी, म्हणजे ह्या दिवसांमध्ये आपली शक्ती दाखवायला पाहिजे या ठिकाणी. तर तू काय सांगतेस, नवरात्रीच्या इथे मस्त आजचा माहोल चालू आहे आणि टेंबी नाक्याच्या देवीजवळ आपण आलेलो आहोत. ठाण्यातील सगळ्यात प्रसिद्ध देवी मंडळ आहे आणि नवसाला पावली जाणारी देवी. काय सांगशील? तेजल, तुला आणि सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर मी टेंबी नाक्याची देवी इकडे नाही आली, मी माझ्या माहेरी आली आहे. कारण मी ठाण्याची आहे आणि ही टेंबी नाक्याची देवी ही जय भवानी जय शिवाजी आम्ही घोषणा करायचो. या देवीची आखणी मी केलेली आहे लहानपणी. तुझं खूप जवळचं नातं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जवळचं पेक्षाही खूप डीप नातं आहे, कारण माझा जन्म कळव्याचा आणि ही मूर्ती जिथे घडते बनवली जाते त्या बिल्डिंगमध्ये मी राहते. सो इतकं जवळचं नातं आहे आणि तिची आखणी मी केली आहे. तिचा म्हणजे आधी स्वर्गीय आनंद दिघे साहेब यायचे नारळ ठेवायला, तेव्हापासून मी तिची म्हणजे कशी तयार होते हे पाहिलं आहे. मग हळूहळू वाघ तयार होतो, मग तिचं अंग तयार होतं आणि मग शेवटच्या 2-3 दिवसात तिचा मुखडा बसतो. आई ग, काय सांगू मी, म्हणजे आताही माझ्या अंगावर शहार येतात. आणि या मूर्तीचे मूर्तिकार पुंडलिक शिळकर होते आणि ते इतक्या प्रेमाने करायचे आणि कधीतरी मी त्यांना म्हटलं होतं की मला एकदा तिचे डोळे करू देत, कारण मी चित्रकार आहे आणि कदाचित मला असं वाटतं माझ्यासमोर हे सगळं होत होतं म्हणूनच माझा कल चित्रकलेला जास्त गेला आणि मी चित्रकार झाले. आणि त्याच्यानंतर मी तिची जर त्या टिकल्या वगैरे सगळं मी लावलेलं आहे या देवीला लहानपणी. खरं तर आम्ही तुझा इंटरव्ह्यू घ्यायला इथे आलो आहोत. मात्र तूच आम्हाला टेंबी नाक्याच्या देवीबद्दल प्रत्यक्षात तू स्वतः देखील त्या देवीसाठी काम केलं, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास. हेमांगी, नवरात्र उत्सव सुरू आहे, कशी असते तुमची नवरात्र? एक तर श्रावण सुरू झाल्यानंतर सगळा माहोल चेंज होतो, वातावरण चेंज होतं, लोकांचं काय म्हणतात सगळी लगबग सुरू होते. मग सुरुवात होते होळीपासून, मग दहीहंडी, परत आपलं गणपती, या सगळ्यापासून ना लोक जमवाजम करायला लागतात. पैशांची, माणसांची, सुट्ट्यांची. म्हणजे कोकणातला माणूस तर अगदी जानेवारी महिन्यापासून तयारी करतो की मला कोकणात जायचं आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मला तेव्हापासून तयारी केली पाहिजे. त्यामुळे तो सगळा माहोल पॉझिटिव्हिटी आहे ना ही श्रावणानंतर सुरू होते आणि ह्या दिवसांमध्ये ती टिपेला जाते. म्हणजे इथे जी लोक इतक्या छान चेहऱ्याने आलेत ते बघायला म्हणून मला मजा येते. मी नेहमी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगते की मी फार कर्मकांड वगैरे करत नाही. माझ्यासाठी देव ही संकल्पना खूप वेगळी आहे. त्यात आकार नाही, उकार नाही. ती एक संकल्पना आहे, ती माझ्यासाठी वेगळी आहे, ती प्रत्येकासाठी वेगळी असलीच पाहिजे असं नाही. पण ह्या दिवसातला हे जे वातावरण असतं, लोक पॉझिटिव्ह होतात, हे मला भयंकर आवडतं. आणि मुळात बायकांसाठी तर हा नटण्याचा हक्काचा दिवस असतो. हे सगळे दिवस असतात. नवऱ्याकडून, बाबाकडून, भावाकडून आपण काय म्हणतात हट्टाने काही गोष्टी हट्ट पुरवून घेऊ शकतो आणि तेही बिचारे नाही म्हणत. तेव्हा की आपण देवीकडे पाहिलं आपल्याला खरंच असं वाटतं की काय मूर्ती किती छान आहे, देवीकडे काय मागू आणि काय नाही. कारण देवीच्या म्हणजे ते पारडा अक्षरशः पेटलं की ते देवीकडे बघू. कधी काय मागितलंयस देवीकडे आणि देवीने ती मागणी पूर्ण केली आहे? बापरे, तर देवीकडे बघून काय वाटतं? म्हणजे ना मी अनेक ठिकाणी जाते, आपण जातोच बायका, आणि जिथे जिथे देवीचं देऊळ आहे तिकडे तर मी गेलेच आहे. पण मी खरं सांगते, पार्शलिटी नाही, काही नाही, पण या देवीसारखा मुखडा कुठेही नाही. म्हणजे ही माझी लाडकी आहे, ही माझी माहेरची आहे म्हणून नाही, पण खरंच तिच्या डोळ्यात जो करुणा भाव आहे, असं वाटतं ती आपल्याकडेच बघते. म्हणजे आमच्या इथून म्हणजे कळव्यावरून तिची मिरवणूक निघायची इथपर्यंत अक्षरशः रडू यायचं, कारण 21-22 दिवस आम्ही तिला घडताना बघायचो. आणि अचानक त्या दिवशी घटस्थापनेला ती अशी फुल हिऱ्यांनी अशी नटलेली, आणि त्या दिवशी म्हणजे आमची शाळा सुटायची, सुट्टी नसायची घटस्थापनेला, 12 वाजता शाळा सुटायची. मी धावत पळत यायचे, कारण 12 वाजता तिला ना त्या कारखान्यातून, मूर्तीच्या कारखान्यातून बाहेर काढलं जायचं. आणि ते रूप म्हणजे मी काय सांगू, ज्यांनी हे पाहिलं त्यांना नक्की हे आठवेल मी काय एवढं पोटतिडकीने म्हणते. ते रूप आणि मग त्या उन्हात ती इतकी तेजस्वी दिसायची. आणि मग आजूबाजूला म्हणजे अक्षरशः 1-2 किलोमीटरपर्यंत लाईन तिला बघायला. आम्ही गच्चीवर जायचो, लोक
फुलं बिलं टाकायची आणि तिथून मग कळव्या नाक्यापर्यंत आम्ही तिच्याबरोबर असायचो. म्हणजे आपल्या म्हणजे तू या देवीच्या मिरवणुकीत सुद्धा सहभागी हो 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 आणि आपली एखादी घरातली बाईला आपण जाऊ देतोय इतकं ते खरंच हा हळवा क्षण असतोच मागे तुझं हे बोलणं आणि तुझं हे हळवं होणं स्वाभाविक आहे. कारण आपल्या घरातली एखादी स्त्री घरातून निघून जाते तेव्हा आपल्या स्वतःलाही खूप हळवं व्हायला होतं, आम्ही समजू शकतो. आणि ह्या देवीने भरपूर काय काय दिलं मला, म्हणजे न मागता. ही खूप पर्सनल गोष्ट आहे, पण मी जेव्हा ही देवी पहिल्यांदा पाहिली आणि मला ड्रॉइंग करायला यायला लागलं, मी या देवीशी बोलायला लागले. मी बोलायचे माझे जे काही प्रॉब्लेम्स असतील, चांगले वाईट जे काय असतील ते मी बोलायचे या देवीशी आणि ते सॉल्व्ह व्हायचे तेव्हा. त्यामुळे हे नातं वगैरे हे शब्द ना माझ्याकडे फार छोटे आहेत. त्या नात्याच्या पलीकडे जे काही असेल गोष्ट ती या देवीसोबत होती. आणि जेव्हा तू मला विचारलंस की असं असं आहे तर तू येशील का, तर मी डायरेक्ट तुला हो म्हटलं. खरं तर आज माझी तब्येत थोडीशी बिघडली आहे, पण मी म्हटलं नाही, मी साडी बेडी काल तयारी करून ठेवली होती की मी असं साडी घेऊन घालून जाईन वगैरे, पण तब्येतीमुळे मी ड्रेस घालून आले, त्याबद्दल सॉरी. पण मी ह्या देवीला भेटायचं कारण एकतर लहानपणापासून भेट झाली आहे, पण एक 15-20 वर्ष मी आता माझं लग्न झालं, 15 वर्ष आली त्याला, तर येणं तसं कमी आहे, मध्ये मध्ये येत असते. पण या देवीला भेटण्यासाठी मी कुठूनही कधीही येऊ शकते. तसे आपल्याला देवीची ओढ असते हो. तशी देवीलाही वाटते की ह्या व्यक्तीने आपल्या ओढीने इथे यावं. हो 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 देवीचे अनेक रूपं आहेत, अनेक गुण आहेत देवीमध्ये. प्रत्येक देवीमध्ये वेगवेगळे गुण आहेत, तुला माहितीच असेल. तुला त्या कोणत्या देवीला कोणता गुण घ्यावासा वाटतो की तो माझ्या अंगी तो गुण नाही येतो, तो मला आत्मसात करायचा आहे माझ्या करुणा. तू आताच पाहिलीस मी केवढी दुर्गेचा अवतार घेतला होता. कारण मला खरंच काही कारण नसताना कोणावरही, माझ्यावर किंवा इतरांवर झालेला अन्यायही मला आवडत नाही. माझ्या मनात असं अजिबात नसतं, कधीच नसतं. कोणी जर मला जाऊ दिलं तर मी लाईन मोडून पुढे जाते, नाहीतर मी लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेते, नाहीतर नाही घेत. माझं जे काय आहे ते मी देवाशी डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट आहे, सॅटेलाईट माझं स्ट्रॉंग आहे, मी पणाला लावते आणि बोलते त्याच्याशी. पण असं जर कोणी अन्यायकारक काही करत असेल किंवा अपमानास्पद मला जर वागणूक दिली तर ती मला सहन होत नाही आणि मग माझा दुर्गेचा अवतार. आम्ही तुझे हे सगळे अवतार सोशल मीडियामध्ये पाहतच असतो. आम्ही त्यावर स्वतः बातम्या देखील करतो की हेमांगी कवीचं रौद्र रूप, हेमांगी कवीने सडेतोड उत्तर दिलंय, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतच असतो. पण हेमांगी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते, आपले जे स्वतःचे मत आहे ते निर्भटपणे मांडत असते. त्यावेळी सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड चालू आहेत, म्हणजे नवरात्री विशेष इंस्टाग्रामवर कंटेंट म्हटले जात आहेत. तर तुला काय वाटतं की तू स्वतः कोणता कंटेंट बनवू शकतो प्रेक्षकांचा पुरेशी सोशल मीडियावर? मला वाटतं रोज मी कंटेंट देत असते, अजून काय वेगळं करू. दुर्गा स्पेशल असं काहीतरी नवरात्री विशेषसाठी मी एवढंच म्हणेन की बायकांनी बोलायला हवं, बायका फार रिॲक्ट व्हायला हवं. चांगलं वाईट हे नंतर बघता येईल, पण ह्या रिॲक्शन दाबून दाबून बाईचं खूप नुकसान होतं आणि बाईचं नुकसान झालं की मग समाजाचं पण नुकसान होतं. तर मला असं वाटतं बाईंनी बोलायला हवं. चांगलं वाईटचा नंतर विचार करू आपण, पण जर त्रास होत असेल तर गप्प बसू नये. या 9 दिवसात मी माझ्या भाच्यांना, माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना सांगते की तुम्ही बोला, रिॲक्ट व्हा. हे मग की नवरात्रीत आपल्या स्त्रियांमध्ये खूप शक्ती असते, ऊर्जा असते, पॉझिटिव्हिटी फक्त असते, नवरात्र नाही, सगळ्याच दिवसात असते. पण नवरात्रीच्या खास दिवस नवरात्रीत सगळ्या स्त्रियांच्या, आता पुरुषांचे पण उपवास असतातच, आता स्त्रिया उपवास करून ऑफिस, घर, सगळ्या गोष्टी ती पॉझिटिव्हिटी आपल्या सगळ्यांमध्ये असते. पॉझिटिव्हिटी कशी पाहतेस? मी खरं सांगू, आता तूच उल्लेख केला की उपवास करून, घर सांभाळून, ते उपवासाचे सगळे आयटम करून, ऑफिसला जाऊन, तिकडून येऊन, पूजा करून, मुलांचा अभ्यास करून, म्हणजे बाईमध्ये केवढी शक्ती आहे. आपण तिला फार उगाचच ना कमकुवत करून ठेवलं आहे किंवा बोलून बोलून की तू नाजूक आहे वगैरे. नाही, जर मी म्हणत नाही आहे की पुरुषांपेक्षा वरचं आहे, पण बाईला जे नेहमी कमी लेखलं जातं ना, काही गरज नाही आहे. ती जर एवढं सगळं करू शकते आणि हसतमुख करू शकते आणि तिला काहीही होत नाही, म्हणजे तिच्यामध्ये केवढी ताकद आहे. मग आपण तिला का कमजोर समजतो, का कमकुवत समजतो?
उलट हे बायकांनी ना ह्या निमित्ताने ओळखलं पाहिजे की माझ्यामध्ये एवढी शक्ती आहे आणि जर तुमच्यावर काहीही होत असेल अन्याय तर त्याच्या विरुद्ध बोलायची तुमच्याकडे शक्ती आहे. लोक तुमचं ऐकतील. नक्कीच. हे म्हणजे प्रत्येक आपण आयुष्याच्या टप्प्यावर चढ उतार ह्या सगळ्या गोष्टी येतच असतात. आपल्या शक्ती ती असते, ती नेहमीच आपल्या संकटासाठी नेहमी समोर उभी असते. ती तुझ्या आयुष्यात ती गोष्ट मी अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर नेहमीच कोण ना कोणतरी भेटत राहतं. मला माझी ताई भेटली की जिने मला स्वप्न बघ आणि ती पूर्ण करण्याची ताकद, ती विजन मला तिने दिली. तिला स्वतःला गायला किंवा नाचायला खूप आवडायचं, क्लास करून वगैरे. पण काही वर्षानंतर परिस्थिती आमची खालवली, त्यामुळे तिला त्या 2 गोष्टी सोडाव्या लागल्या. पण ती म्हणाली की मी तुला सोडू दिलं नाही, तुला जे काय करायचं ते कर. आणि असं एकदम असं बसवून फुल कभी हाँ कभी ना मधलं, कभी खुशी कभी गममधलं देखो वगैरे असं नाही. ते इनडायरेक्टली ना तो मेसेज येत असतो आपल्याला की तू नाही थांबायचं. माझ्यामुळे काही माझ्याबरोबर जर काही झालं असेल वाईट तर ते मी तुझ्यासोबत होऊ देणार नाही. आणि ही शक्ती मला ताईकडून मिळाली. व्यवहार ज्ञान हे माझ्या आईकडून मला मिळालेलं आहे, कारण आताच्या जगात व्यवहार ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. ते मला माझी आई 7वी पास आहे, पण तिचं व्यवहार ज्ञान इतकं कमाल आहे की ते तिच्याकडून मिळालं. नक्कीच. तुला मी तुझ्या आईबद्दल तर विचारणारच आहे, कारण प्रत्येक वेळी सोशल मीडियावर तू आईसाठी व्यक्त होतेस हे आपण बघतोच. आज आपल्यासमोर देवी आई देखील ती आपल्याला नेहमीच दर्शन देते, ती वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येतच असते. तर तुझ्या आईबद्दल काय सांग या निमित्ताने? मी आज जसं म्हटलं की माझी आई 7वी पास आहे, पण मुंबईसारख्या ठिकाणी ती राहिली. इथेच चांदणी काय चंदनवाडी, येस चंदनवाडीच्या इथे किती अनेक वर्ष राहिली. त्याच्यानंतर आम्हाला वाढवलं, आम्हाला शिकवलं आणि आमच्याबरोबर ती इंग्लिश पण शिकली. म्हणजे 7वी पास कुठलं गावचं, पण आम्ही इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळे ती आमच्याबरोबर इंग्लिश शिकली आणि तिला अजूनही इंग्लिश कळतं आणि ती बोलते सुद्धा. ही केवढी मोठी गोष्ट आहे. जसं म्हटलं की व्यवहार ज्ञान, काही ना काहीतरी बसून नाही राहायचं, काही ना काहीतरी काम करत राहायचं, हे तिच्याकडून कळलं. स्वच्छता तिच्याकडून माझ्याकडे आलेली आहे, जी काय आहे ती स्वच्छ राहा स्वच्छ राहा. परत कारण नसताना कोणाच्या वाकड्यात जायचं नाही, हे मला आईने शिकवलं आणि प्रत्येक आई हे शिकवत असते. पण कधी कधी वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं, पण मला तसं सांगितलं नाही. कोणी वाकड्यात गेलं तर त्याला धडाच द्यायचा, स्वतःहून कोणाच्या वाईटात जायचं नाही, वाईट चिंतायचं नाही मुळात कुणाच्या बाबतीत की आता हे असंच व्हावं. ही शिकवण केवढी मोठी आहे आणि ते लहानपणी जे संस्कार होतात ते आपल्याला पुढे खूप उपयोगी पडतात या वयात आणि तेच कॅरी फॉरवर्ड आपण करतो. नक्कीच. हे की तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्याच आहेत, मात्र वेळेची मर्यादा असल्यामुळे मी थोडक्यात तुझ्याकडून काही गप्पा मारणार, म्हणजे थोडक्यात तुला काही प्रश्न विचारणार आहे रॅपिड फायरच्या निमित्ताने. तर रॅपिड फायर गेम आपण हेमांगी बरोबर आहे. नवरात्रीविषयीच गप्पा असणार आहेत, नवरात्रीविषयीच प्रश्न असणार आहेत. सो त्यामुळे काही टेन्शन नाही, मी नॉर्मल क्वेश्चन घेणार आहे. कोणत्याही 4 देवींची नावे? तुळजाभवानी, अंबाबाई, काळूबाई, सप्तशृंगी. कोणत्याही 4 मिनिट, पण ह्याच्या बदल्यात मला मिळणार काय आहे? मिळणार आहे नक्की. बरं ठीक आहे. कोणत्याही 4 देवींची स्थळं कोल्हापूर, सोलापूर, माहूर आणि कार्ला, एकविराई. येस. नवरात्रीत उपवासाला कुठले पदार्थ खाल्ले जातात? उपवासाचे काय कोणते पदार्थ? बटाटा, साबुदाणा, ते शिंगाड्याचं असतं ते पीठ, शिंगाड्याचं पिठाचं भरपूर काय काय केलं जातं, दूध, दही, ताक. आपल्या आरती संग्रहातील देवीची आरती कोणती? दुर्गे, दुर्घट भारी तुझं मीठ संसारी. अभिनयातली नवरस? अभिनयातले हास्यरस, करुणारस, शौर्यरस, क्रोध, बिभत्स्य. येस. बस झाले का? आता एक शेवटचं देवीवर आधारित एखादं गाणं गुणगुण लागतं सगळं. अरे बापरे, सगळ्यांनी कान बंद करा. आदि माया अंबाबाई, सारी दुनियाची आई आई. आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई. उदे ग अंबे बाई बाई, उदे ग अंबाबाई. हेमांगी खरंच खूप छान वाटलं. भक्तांचा उत्साह आहे तुझ्याकडे, सगळेजण आकर्षित होत आहेत, सगळेजण येत आहेत तुझ्याकडे फोटो काढतात. ह्या फिलिंग्स तर खूप छान आहेत. आता तू वेळ काढून इथे आलीस, आमच्याशी 4 शब्द बोललीस, खूप छान वाटलं. थँक्यू
आणि मला सांगायचं आहे की आम्ही इकडे का शूट करतोय, कारण मला लाईन तोडून आणि सेलिब्रिटी स्टेटसचा वापर करून देवीच्या पायथ्याशी जायचं नव्हतं. जर कोणी काय सन्मानाने घेऊन गेलं असतं तर मला नक्कीच आवडलं असतं, पण मला ते करायचं नव्हतं आणि म्हणूनच आपण इथे उभं राहून हा काय इंटरव्ह्यू करतोय. सो मला कोणालाही दुखवायला आवडत नाही. उगाचच ती चर्चा नको की ह्यांना जायला मिळतं आम्हाला मिळत नाही, आम्ही 4-4 तास उभे राहतो. तर तसं काही नाही. मी इथे उभं राहून हा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि माझी देवी माझी लाडकी आहे ती तिथून पण मला आशीर्वाद देऊ शकते. मला काही तिच्या चरणाशी जाऊन पाया पडलं पाहिजे काही गरज नाही आहे. सो देवी प्लीज आम्हाला तिथूनच आशीर्वाद दे.